नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. येत्या रथसप्तमीच्या म्हणजे संक्रांतीच्या आणि येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत आपण जे हळदी कुंकू करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. संक्रांतीच्या संबंधात तिळाचं जे महत्त्व असतं तर त्याच्यामुळे तिळाचे अनेक रेसिपीचे मी व्हिडिओ आतापर्यंत तुमच्याशी शेअर केलेले आहेत. म्हणजे लाडू, वड्या, बदाम घालून वड्या, पारंपरिक वड्या, इन्स्टंट वड्या. तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर आता जे सध्या धामधूम चालू आहे संक्रांती झाल्यानंतर ती आपल्याकडे हळदी कुंकवाची. तर ते हळदी कुंकवाच्या डेकोरेशनचे, रांगोळीचे पण मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते पण तुम्ही बघा. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया तर दिल्या वाहण्यासाठी, पण अगदी घरातल्या घरामध्ये आपण साधं सोपं पॅकिंग करून जरा गमतीशीर अजून काय वाण देऊ शकतो तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या लहानपणी ना अशा वेगवेगळ्या वस्तू जमा व्हायच्या. तर मग काय करायच्या कुणीतरी की ते सगळ्या वस्तू संपवून टाकण्यासाठी चिठ्ठ्या करायच्या. गंमत वाटायची पण त्याच्यामध्ये सुद्धा की कुणाला कुठली चिठ्ठी येते आणि कुठली वस्तू येते. त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे मागे एकदा बघितलं होतं. एका असे तिने भिंतीवर फुगे लावले होते आणि त्या फुग्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्या होत्या आणि मग वस्तू समोर मांडल्या होत्या. ती पण आयडिया मला खूप छान वाटली. तर अशा नवनवीन आयडिया जर तुमच्याकडे असल्या तर त्या पण तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता, कमेंट करू शकता. आणि मी काय केलं ते मी तुम्हाला आता दाखवतेय. काय झालं, मी यावर्षी रुमाल लुटायचे ठरवले, पण माझ्या बजेटपेक्षा मला ते स्वस्त मिळाले, रुमाल रिझनेबल रेटमध्ये मिळाले. तर मी म्हणजे थोडीशी गंमत करूया. तर त्याच रुमालाचं वेगवेगळं पॅकिंग करून मी त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या छोट्या छोट्या वस्तू घालून देणार आहे. तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्ही माझ्यापेक्षा सुद्धा जास्त अजून वेगवेगळ्या कल्पना रडवून छान छान पॅकिंग करून देऊ शकता, वेगवेगळे कागदाचं रंगीबेरंगी मोती वगैरे लावून. तर तसं जर तुम्ही काही करणार असाल तर ते पण माझ्याशी तुम्ही शेअर करा. पण मी आज माझ्या मैत्रिणींना यावेळेला काय दिलं ते मी तुम्हाला दाखवते. तर आता हे रुमाल मी वेगवेगळे घेते आणि त्याच्यामध्ये एक छोट्या छोट्या सरप्राईज वस्तू मी याच्यामध्ये पॅक करणार आहे. खरं तर यावर्षी मला वेलदोडेच लुटायचे होते, कारण मी केरळला गेले होते तर तिथून मी वेलदोडे आणले आणि ते वेलदोडे मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना द्यायचे होते. पण मग मला असं वाटलं की चला एक छोटं छोटं सरप्राईज देऊया, कारण ह्या रुमालामध्ये आपण खूप वेगवेगळ्या वस्तू पॅक करून दाखवू शकतो. तर मला ह्याच्यासाठी अजिबात डिंक वापरायचा नव्हता किंवा फेविकॉल वगैरे वापरायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी ह्याला असे मणी वगैरे असे काही चिकटवलेले नाही आहेत. मला अगदी जसं जमलं तसं अगदी सोपं सोपं मी पॅकिंग केलेलं आहे. काही याच्यामध्ये साबण घातलेले आहे, काही याच्यामध्ये वेलदोडे घातलेले आहेत आणि ते वेलदोडेसुद्धा घालण्यासाठी मी कागदी पिशव्यांचा वापर केला आहे. अजिबात याच्यामध्ये प्लॅस्टिक मी वापरलेलं नाही आहे. आणि काही रुमालांमध्ये मी घातलेल्या आहेत ओट्या आणि अगदी साधं साधं एक रबर बँड लावून त्याच्यावर मी साडी पिन लावलेली आहे, म्हणजे ही साडी पिनसुद्धा आपल्याला उपयोगी येईल. त्याच्यानंतर काही खाऊचे पुडे असतात तर ते पण मी पॅक केले आहेत. हे माझ्याकडे एक मला साडी पिन मिळाली होती तर ती पण मी त्याच्यामध्ये घातलेली आहे. छान मोत्याची क्लिप आहे ती. हे काही साबण आहेत माझ्याकडे जे मी घरी तयार केलेले आहेत. कॉफीचा साबण आहे, कोरफडीचा साबण आहे, तर तो पण मी घरी केलेला होममेड जो साबण आहे तर तो पण मी काही रुमालांमध्ये घालून पॅक करून दिलेला आहे. मला काय सांगायचं आहे, ह्याच्यामधली कुठलीही वस्तू अजिबात वाया जाणार नाही आहे. साडीला लावायची पिन मी काही रुमालांना लावली आहे आणि त्याला मणी आहे, म्हणजे जी आपल्याला साडीचा पदर लावताना उपयोगी येईल. त्याच्यानंतर गजऱ्याच्या ऐवजी मी यावेळेला फुलं देणार आहे, तर ती फुलं पण मी रुमालांना लावलेली आहेत. हे देवाचं आसन आहे, तर ते आसन मी एका रुमालामध्ये पॅक करणार आहे. आहेत की नाही अगदी किती सोपी सोपी पॅकिंग आहे, पण दिसायला ती खरंच छान दिसत आहेत. तर ते आसन मी रुमालामध्ये पॅक केलं. त्याला असा जरा चॉकलेटचा आकार आल्यासारखा दिसतोय आणि दोन्हीकडे साधे हेअरबँड दोन्हीकडे लावलेले आहेत मी आणि छान दिसतंय पॅकिंग हे. वेलदोडे घालताना सुद्धा जरा थोडं थोडंसं वेगळं पॅकिंग केलेलं आहे. आणि मी जसं आधी म्हणलं तसं तर खरं म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये खूप म्हणजे जास्त चांगल्या प्रकारे पॅकिंग करू शकता. जर तुम्ही ह्याच्यासाठी काही सोनेरी लेस वगैरे वापरली तर त्याला मोती वगैरे लावू शकता. पण मी अगदी घरगुती जे सामान आहे माझ्याकडे जे उपलब्ध आहे तर तेच वापरून मी हे सगळं पॅकिंग करणार आहे. एक छोटीशी गंमत आपल्या मैत्रिणींसाठी. चिठ्ठ्या करायच्याऐवजी मी रुमालांमध्ये पॅक केलं एवढंच. जसं मी आधी म्हणलं तसं केरळहून मी काही मसाले आणले तर त्याच्यामध्ये मी जायफळं पण आणलेली आहेत.
तर एका रुमालामध्ये जायफळ पण मी चॉकलेटच्या आकारामध्ये पॅक करून दिलं आहे. आणि ही स्क्रॅच न पडणारी जाळी आहे, तर ती मी ऑनलाईन मागवली आहे. खरंच उपयुक्त आहे, फ्रीज वगैरे पुसायला छान उपयोगी पडते. अजिबात स्क्रॅचेस वगैरे येत नाही आणि फ्रीज वगैरे छान स्वच्छ होतो. त्याच्यानंतर गॅस जो असतो, गॅसचा टॉप असतो, तर तो पण छान स्वच्छ होतो. ते घालून मी जसं एन्व्हलप असतं ना, तसं एन्व्हलप करायचा प्रयत्न केला आहे रुमालाचंच. आणि चिकटवायचं नाही आहे मला, म्हणून मी त्याच्यावर एक साडी पिन लावलेली आहे, निर्यांची जी पिन असते ती. त्याच्यानंतर हा जो आहे हे कापड, हे पण मी ऑनलाईन मागवलं होतं. छान आहे हे पण. ह्याच्याने कट्टा धुतल्यानंतर जर आपण पुसला तर तो अगदी स्वच्छ होतो, अजिबात ओलसरपणा कट्ट्यावर राहत नाही. आणि हे कापड परत परत धुवून आपण वापरू शकतो. त्याचं पण चॉकलेटसारखं असं पॅकिंग केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये खरी चॉकलेट्स पण घालू शकता गंमत म्हणून. मुखवासच्या पुड्या पण अशाच पॅक करून देऊ शकतो आपण. याला पण निर्यांची पिन लावली आहे. त्याच्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये हत्तीला विशेष महत्त्व आहे. तर संक्रांतीच्या दिवसामध्ये रथसप्तमीला हत्तीवरून हलव्याचे वेगवेगळे प्रकारची पोती अशी ठेवायची पद्धत आहे. तर आता पोती तर ठेवली तरीसुद्धा छोटी पोती मिळतात खरं म्हणजे, पण मग त्याच्यामधला हलवा दिसणार नाही, म्हणून मी काय केलं आहे, माझ्याकडे हा हत्ती आहे, तर त्याला मी 2 वे टेप लावून त्याच्यावर एक अंबारीसारखं एक माझ्याकडे सोनेरी डबी आहे ती ठेवायचा प्रयत्न करते आहे. पण बघूया, ती नाही चिकटली तर मात्र मी रबर बँड लावावं लागणार आहे मला, कारण हत्तीचा जो सरफेस आहे तो प्लेन नाही आहे. पण रथसप्तमीला किंवा संक्रांतीच्या हळदीकुंकात हत्ती ठेवत असतात, हत्तीवर हलवा ठेवत असतात. सुनेचं किंवा मुलीचं जेव्हा आपण संक्रांत सण करतो तेव्हा हत्तीवरून ती हलव्याची पोती ठेवायची असतात. तर मंडळी, हा साधा सोपा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि ही जर कल्पना आवडली असेल किंवा याच्यापेक्षा वेगळ्या कल्पना असतील तर ते तुम्ही मला सांगू शकता.